झेलना ही था। लगे मैं सब खाली सा था मैं ख्यालों में तेरे भरा अप्सरा। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषा एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके मित्रांनो, जो आता तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असेल तो व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपलं ऑनलाईन मशीन आहे त्याचीच गरज लागते आपल्याला आणि जे का आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं ऑनलाईन मशीन ॲप्लिकेशनमध्ये। अशा प्रकारे तुम्हाला बिटमार्क दिसून येईल। एवढं झाल्यानंतर बिटमार्कला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भाऊनो जे काय आपण फोटो लावून दिलेला आहे ते इथं सिम्पली आपल्याला आपले जे काही आपल्या मॉडेलचे फोटो आहेत ते आपल्याला बदलायचे आहेत किंवा तुमचा फोटो लावायचे असेल तर ते फक्त सिम्पली बदलायचे आहे। तर बघू शकता की जो काय हा पहिला फोटो आहे तर आपल्याला जर बदलायचे असतील फोटो तर सिम्पली इथं ऋषा एडिटचा ग्रुप दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं। एडिट ग्रुपवरती जायचं। गेल्यानंतर भाऊनो खालची इमेज दिसतो बघू शकता, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर कलर फिल्डच्या ऑप्शनवरती जाऊन इथून मधातलं दाबून भाऊनो तुम्ही अशा प्रकारे कोणता पण फोटो लावू शकता तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचा, म्हणजे जसा पण तुम्हाला फोटो हवे असेल तो असे पण फोटो लावून घ्यायचा। एवढं झाल्यानंतर मूव ॲज ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन इथून तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करून सेट करून घ्यायचं आणि जे काही ऋषा एडिट नाव दिसतो भाऊनो याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे एडिट टेक दिसतो त्याच्यावरती क्लिक करून माझं नाव कट करून जे काय तुमचं नाव असेल ते अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं आणि याला सही करून घ्यायचं आणि एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आणि बघू शकता की जो का आपला फोटो आहे तो अशा प्रकारे लागून जाईल। आणि इथं पण आपल्याला जेवढे पण हे फोटो आहेत तेवढे आपल्याला फोटो लावून घ्यायचे आहेत, म्हणजे फोटो बदलून घ्यायचे आहेत ते तुम्ही बदलून घ्यायचे। एवढं झाल्यानंतर समोर यायचं, इकडे पण आपल्याला फोटो लावायचे आहेत आपल्या मॉडेलचे किंवा तुमच्या अशा प्रकारे बीटवर यायचं। बीटवर आल्यानंतर भाऊनो जे काही आपले फोटो आहेत ते लावून घ्यायचं। प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन मीडियावरती जाऊन जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे, याला फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचे आणि फोटोला आपलं असं खालती घेऊन घ्यायचं लेअरच्या अशा प्रकारे जेवढी पण आपली लेअर आहे त्याला असं खालती घेऊन यायचं। एवढं झाल्यानंतर भाऊनो जेवढं पण बीट आहे तिथं आपले फोटो लावून घ्यायचे आहेत। चला ते मी फटाकसे फोटो लावून घेऊ। प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, इथून आपल्याला जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे आणि याला असं खालती वळून घ्यायचं आहे। जे काय आपल्या लेअर आहेत त्याच्या खालती वळून घ्यायचं। चला फटाकसे मी फोटो लावून घेतो, तुम्ही अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे भाऊनो जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे आहे आणि याला अशा फोटोला खालती घेऊन यायचं। तर बघू शकता की जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लावून गेलेले आहे आणि जे काय बघू शकता की जे काही व्हिडिओ इफेक्ट आहे त्याला जर सगळ्या फोटोला आपल्याला लावायचं आहे तर सिम्पली भाऊनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओ इफेक्टला कॉपी करून घ्यायचं। बघू शकता की ती कॉपी लेअर दिसतो सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि कॉपी करून घ्यायचं आणि जेवढं पण बीट आहे तिथं पेस्ट करायचं आहे। सिम्पली बीटवर यायचं, ते प्लॉटचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं। खालती बघू शकता की पेस्ट लेअर येतात त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं। इथं पण पेस्ट करून घ्यायचं आणि इथं पण पेस्ट करून घ्यायचा जो काही आपला व्हिडिओ इफेक्ट आहे अशा प्रकारे। आणि इथं पण जेवढं पण आपलं बीट आहे त्याला आपला व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा पार्ट जे काय कट करून घ्यायचं अशा प्रकारे। जे काय आपलं व्हिडिओ इफेक्ट दिसून जाईल अशा प्रकारे बघू शकता की। आणि एवढं झाल्यानंतर भाऊनो समोर यायचं। समोर आल्यानंतर भाऊनो जे काही मी व्हिडिओ दिला तो लावून घ्यायचा आहे। तर सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे। गेल्यानंतर भाऊनो जे काय आपला व्हिडिओ आहे तो घेऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे भाऊनो जो का आपला व्हिडिओ आहे तो सिम्पली अशा प्रकारे घेऊन घ्यायचा आणि त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन याला स्क्रीनमध्ये करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून घ्यायचं। कट करून घेतल्यानंतर याला फोटोच्या खालती घेऊन यायचं। बघू शकता की अशा प्रकारे तो इंटरफेस दिसून येईल। एवढं झाल्यानंतर भाऊनो आपल्याला इकडे पण हा व्हिडिओ लावायचा आहे तर सिम्पली याला कॉपी करून घ्यायचा आहे। सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आणि जिकडे पण आपल्याला फोटो लावून घ्यायचा आहे व्हिडिओ सिम्पली बीटवर यायचं। बीटवर आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि पेस्ट लेअर करून घ्यायचं। बघू शकते की अशा प्रकारे जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा। कट केल्यानंतर याला असं खालती वळून घ्यायचं लेअरच्या जे का आपलं फोटो आहेत त्याच्या खालती वळून घ्यायचं
अशा प्रकारे इतक्यात बघू शकते की अशा प्रकारे दिसून येईल. आणि जेवढं पण हे आता हा व्हिडिओ कॉपी करून घ्यायचा आणि इथं पेस्ट करून घ्यायचा. जेवढे पण हे फोटो आहेत त्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा. थोडा कट थोडा हे ज्याचे ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं आणि याला खालती वळून घ्यायचं अशा प्रकारे लेअरच्या. तर बघू शकता की आपल्या लेअरच्या खालती येऊन जाईल. सॉरी, कॉपी पेस्ट करून घ्यायचं सिम्पली. याला पण असं खालती वळून घ्यायचं. खालती वळून घेतल्यानंतर याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि याला अशा प्रकारे जे काय आपलं व्हिडिओ इफेक्ट आहे त्याला पण अशा प्रकारे आरामात लावून घ्यायचा आणि याला लेअरच्या खालती वळून घ्यायचं, म्हणजे फोटोच्या खालती दिसायला लय भारी दिसेल. तेवढं झाल्यानंतर बघून जे काय आपले फोटो वगैरे आहेत, व्हिडिओ वगैरे आहेत ते लावून गेलेलं आहे. एवढं झाल्यानंतर समोर याचं जे काय आपलं बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर बघून याला लास्टपर्यंत घेऊन जायचं. घेतल्यानंतर एवढं झाल्यानंतर जे काही आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून HD एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर भावांनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.